मोबदल्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज P2चा दुसरे शतक आपण पाहू शकाल नक्कीच. परोळ पिचच्या दुसऱ्या शतकामध्ये आपण नक्कीच भगवान सांगडेला पाहू शकाल आपण गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच भगवान सांगडे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पॉवर प्लेच्या दुसऱ्या शतकामध्ये नक्कीच पाहू शकाल. इथे मात्र पाहू शकाल पण थोडंसं फुटवरचा वापर केला होता चेंडूला दिशा दिली मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रात त्यांना असेल फेकी चांगली केली आहे. क्षेत्रात येणार चेंडू उचलणार फेकी करणार तोपर्यंत अवधी होता एक धाव. ह्या धावून काढण्याचा एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धाव पुस्तकाचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला धाव पुस्तकावरती 2 गडी बाद 8 धावा या धाव पुस्तकावरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे गोलंदाज भगवान सांगडे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या डावी स्टिक कडनं. इथे मात्र कडेकडे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बीट होतोय फलंदाज डॉट चेंडू सांगता थोडस कमबॅक मात्र पाहायला मिळतोय. भगवान सांगडे गोलंदाज संपर्क धरत नाहीये फलंदाज थोडस बीट झालाय. विश्वासला पाहू शकाल आपण स्ट्राईक हँडला प्रवीण नौस्ट्रेंगला पाहू शकाल. इथे मात्र पाहू शकाल आपण कळाईचा वापर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल तर नक्कीच 2 धावा कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून नक्कीच 2 धावा आल्या. धाव पुस्तकाचा विचार केला तर दुहेरी अंकामध्ये 10 धावा. इथे मात्र फुल टॉस मात्र फायदा घेतला आणि या फलंदाज विश्वासाला कदाचित मोठा फटका आला असता परंतु तसं काय झालं नाही. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळणार आणि एका धावेच्या मदतीने 2 गडी बाद 11 धावा. धाव पुस्तकावरती चांगले गोलंदाजी करत असताना 4 चेंडूची फेकी चांगली केली गोलंदाज भगवान सांगडे. 4 चेंडूची फेकी केली पाहू शकाल. तब्बल 4 धावा खर्च करत असताना शेवटचे अंतिम 2 चेंडू हे शतकातील शिल्लक असणार आहेत. नक्कीच मॅनेजिंग पॉवर प्लेच्या दुसऱ्या शतकामध्ये भगवान सांगडे गोलंदाज 5 चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय खेळपट्टीवरती. इथे मात्र लेन शोधावे लागेल पण आमच्याकडे नक्कीच बोलतील. इट इज वाईट चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम या चेंडूवरती लगावला गेला म्हणजे पाहायला गेलो बिना मेहनतीची धाव नक्कीच स्वीर चेंडू फेकी केला जातोय. 12 धावा धाव पुस्तकावरती थोडीशी चुकीची लाईन. यायला मात्र पाहू शकाल आपण कमबॅक केलं जात आहे. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होत्या विचार केला भगवान सांगडे या गोलंदाज चांगली चेंडूची फेकी करताना आपण पाहू शकाल. नक्कीच चांगले गोलंदाजी करत असताना शेवटचा अंतिम चेंडू त्या पुस्तकावरती यायला मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःच्या फॉरवर्ड मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता असफल ठरलाय गोलंदाज. तिथे मात्र पाहू शकाल पण एक धाव मिळाली जाते आणि एका धावेच्या मदतीने त्या पुस्तकावरती धावा आपण पाहायला गेलो तर नक्कीच 2 गडी बाद 13 धावा. शतक क्रमांक दुसरं स्थान आपल्यानंतर 13 धावा धाव पुस्तकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चिंचपाड्या संघाच्या. तडकीच 2 शतकामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर नक्कीच काहीच मोठे फटके पाहायला मिळाले नाही. एकदम पाहू शकाल निवृत्तीने एक मोठा फटका खेचला होता चौकार मारला होता. त्यानंतर पाहू शकाल पण कमबॅक मात्र केलं होतं गोलंदाज नक्कीच दशरथ वरपकर या गोलंदाजाने नक्कीच पाहू शकाल बॅक टू बॅक 2 मोठे सफलता प्राप्त केली होत्या. त्यानंतर पाहू शकाल पण नक्कीच निवृत्ती आणि राजा या फलंदाजाला माघारी परतावं लागलं होतं. त्यानंतर पाहू शकाल पण भगवान सांगडेचा विजय केला त्याने देखील चांगलं शतक फेकलं. नौका गोलंदाज पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती गणेशला पाहू शकाल पण गणेश नामक हा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा असेल आणि त्यानंतर पाहायला गेलो नक्कीच पॉवर प्लेचा कुठलाही दायरा नसेल. यायला मात्र पाहू शकाल पण 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. तिथे मात्र पाहू शकाल पण गणेश नामक हा गोलंदाज श्रीमंत स्पोर्ट वावंजे या संघाकडनं हा 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 13 धावा धाव पुस्तकावरती लगावल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चिंचपाड या संघाच्या. थोडंसं बॅकफुटला खेळत असताना आपण शकाल फलंदाज स्ट्राईक हँडला प्रवीणला तर स्ट्राईक हँडला सलामीवीर विश्वास नामक फलंदाज. गणेश मात्र सज्ज झाले 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी पंचांच्या डावी स्टिक कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पाहू शकाल आपण गुडला स्पोर्टला चेंडू फेकी केला जातोय. संपर्क जुळत येत नाही या फलंदाज प्रवीण नामे या फलंदाजाला
थोडासा शफल झाला होता, परंतु विचार केला नक्कीच कुठल्या प्रकारचा संपर्क जुळून देत नाही या गोलंदाज गणेश. फुल टॉस होता, कडे विचार केला नक्कीच बॅटच्या पट्ट्यात तो चेंडू सापडला होता आणि माझा फुटलॉस देखील चेंडू होता. एक धावाळे आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी पुस्तकाचा विचार केला तर नक्कीच 14 धावा पुस्तकावरती. दोन चेंडू 14 धावा. चांगले गोलंदाजी करत असताना थोडंसं बॅकफुटला आपण पाहू शकाल विश्वास आणि प्रवीण नामक हा फलंदाज. या आयलो मात्र बॅटचा पेस खुललाय. लॉंगर रिझन मध्ये आपण पाहू शकाल तिथे मात्र चांगली झेल टिपलाय फलंदाज. यावेळी मात्र बाद होईल. सलामीवीर आपण पाहू शकाल विश्वास बॅक टू द पॅव्हिलियन. सुरक झेल टिपलाय पाहू शकाल नक्की दशरथ वलपकर इथे मात्र लॉंग ऑनला झेल टिपला जातोय आणि तिथे मात्र पुन्हा एकदा एक मोठी सफलता प्राप्त केली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गणेशला सफलता प्राप्त झाली आहे. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकाल नक्कीच फलंदाज सलामीर विश्वासच्या पारी संत झालाय. दशरथ वलपकर आपण पाहू शकाल चांगला झेल टिपलाय. नौका फलंदाज पाचव्या क्रमांकाचा आपण पाहू शकाल नक्कीच चिंचवाडा संघाकडनं. तर नक्कीच आपण कपिलला पाहू शकाल पाचव्या क्रमांकाचा फलंदाज. इथे मात्र पाहू शकाल आपण चौथ्या चेंडूची फेकी चांगली केली आहे परंतु पंचांचा इशारा आमच्याकडे येणं गरजेचे असणार आहे. स्वीर चेंडू इट इज अ वाईड बॉल. अवंतर धावेने पुन्हा एकदा भर पडले जाईल. तर एक धावा ऍड झाली एका धावेच्या मदतीने तब्बल 15 धावा पुस्तकावरती. इथे मात्र बॅटचा पेस खोडलाय. चेंडू खूप उशीर हवे. चेंडू खाली कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. तर नक्कीच चित्रीच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीने पुस्तकाचा जर विचार केला तर नक्कीच 3 गडी बाद 17 धावा ह्या पुस्तकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचे 2 अंतिम चेंडू शिल्लक असतील गोलंदाज गणेशला पाहू शकाल आपण 17 धावा पुस्तकावरती नक्कीच क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो. 17 धावा पुस्तकावरती चिंचवाडा संघाच्या लगावल्या गेल्यात. नक्कीच कपिल स्ट्राईक एंडला फलंदाज. यायला मात्र बॅटचा पेस खोला क्षेत्ररक्षक त्यानं त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडू सी मार्शे पलीकडे जात आहे. एक पहिला मोठा फटका षटकारासाठी कपिलच्या बॅट म्हणून निघालेला हा मोठा फटका 6 धावा. पाचव्या चेंडूवरती आपण पाहू शकाल मोठा फटका खर्च केलाय गोलंदाज गणेश या गोलंदाजाने. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. या पुन्हा एकदा बॅटचा बेस खुललाय. वाईड स्लॉंग और रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि एकच मिळणार आणि एका धावेच्या मदतीने पाहू शकाल आपण शतक क्रमांक 3 समापल्यानंतर तब्बल 3 गडी बाद 24 धावा पुस्तकावरती पाहायला मिळतील. शतक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. 24 धावा चिंचवाडा संघाच्या मोशाल 3 गडी गारद झाले आहेत. चांगले गोलंदाजी श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाकडनं पाहायला मिळत्या. शेवटचे अंतिम 2 शतक असतील म्हणजे पाहायला गेलो तर नक्कीच 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 24 धावा पुस्तकावरती 3 शतकाच्या समापल्यानंतर लगावल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा हे गरजेचे असणाऱ्या चिंचवाडा संघाला. कारण की विचार केला स्पर्धेत संघ हा वावंजी संघ तितक्या नक्कीच 32 रन्स लॉस ऑफ 4 विकेट ऑन स्कोर कार्ड. चिंचवाडा टीम्स तर नक्कीच पाहू शकाल पण 32 धावा पुस्तकावरती लगावल्या गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चिंचवाडा संघाच्या चांगले क्षेत्ररक्षक चांगले गोलंदाजी वावंजी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र पाहू शकाल पण शेवटचं अंतिम शतक असणार आहे. तर एकदम पाहू शकाल
नक्कीच परेशभाई पाटीलला पाहू शकल आपण गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम शतक आणि हनुमारीच्या शतकामध्ये पाहू शकल आपण संघाचा संगणक नक्कीच परेशभाई पाटीलला पाहू शकल आपण गोलंदाजी मार्कवरती. तर नक्कीच 4 गडी बाद 32 धावा धावपुस्तकावरती शेवटचं अंतिम शतक असणाऱ्या स्ट्रायकिंगला फलंदाज आपण नक्कीच कपिलला पाहू शकाल. यावेळी मात्र बॅटचा पेस खोललाय मात्र पाहू शकाल मनगडी ताकदीचा वापर केला जातोय. चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू आउट ऑफ सीमारेषा पलीकडे जाईल 6 धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतले फलंदाज कपिल या फलंदाजाने आणि 6 धावेच्या मदतीने पुस्तकावरती धावा तब्बल 4 गडी बाद 38 धावा. इथं मात्र पाहू शकाल पण मोठी धाव संख्या उभारताना नक्कीच चिंचपाड संघाला पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुरेख झेल टिपलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाज बाद कपिल बॅक टू द पॅव्हिलियन्स. 5वा झटका येईल मात्र पाहू शकाल पण चिंचपाडा संघाला नक्की कपिलच्या स्वरूपात मिळतोय. कपिल मात्र परतावलं कारण की विचार केला गोलंदाज नक्कीच परेशभाई पाटील पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल पण षटकार खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक कसं करायचं त्याचे जिथे जागते उदाहरण पाहू शकाल. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. धावसंख्या स्थिर असणाऱ्या पाहू शकाल आयसीएस स्कोरावरती 5 गडी बाद 38 धावा. तर नक्कीच 7व्या क्रमांकाचा फलंदाज दत्ताला पाहू शकाल आपण. हा दत्ता नामक फलंदाज खेळपट्टीवरती नक्कीच खेळण्यासाठी गेलाय कारण की विचार केला चांगला सुरेख झेल टिपला होता. दशरथ वलपकर वाईड लॉंग ऑन रिझन मध्ये तिथे मध्ये एक सफलता प्राप्त केली परेशभाई पाटील या गोलंदाजाने. शेवटचा अंतिम गोलंदाज 4 चेंडूचा इथे खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. इथे मध्ये बॅटचा बेस खुला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने पाहू शकाल पण दत्ताने मात्र हा फटका केला होता. इथे मात्र बॅटचा पेस खुलताना पाहू शकाल चेंडू खूप उशीर हवेत चेंडू खाली गोलंदाज पाहू शकाल चुकी करतोय. तर नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने तब्बल 42 धावा 24 रन्स लॉस ऑफ 5 विकेट ऑन स्कोर कार्ड चिंचपाडा टीम्स. तर नक्कीच 42 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे अंतिम 2 चेंडू सलग असेल चांगले गोलंदाजी करत असताना थोडस कमबॅक मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र अप्पर कट मारण्याचा प्रयत्न झेल मात्र पाहू शकाल आपण चुकी केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विचार केला पाहू शकाल आपण या मैदानाचा पाहू शकाल. मैदानाचा विचार केला तर नक्कीच आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जसं मैदान असतं तसं मैदान या स्पर्धेमध्ये पाहू शकाल आपण परंतु मैदानाचा मात्र पुरेपूर फायदा घेता येत नाही या क्षेत्ररक्षकाला. अंतिम चेंडू शिल्लक गोलंदाज पुन्हा एकदा परेशभाई पाटील राईट अप फॉर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा पेस खोडला जातोय कावकोण क्षेत्रामध्ये शेवटच्या अंतिम क्षणाला मिड विकेट क्षेत्ररक्षकाने पाहू शकाल चांगलं काम केलं जात आहे. तिथं मात्र पाहू शकाल आपण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. तर नक्कीच एक धाव मिळेल तिथे मात्र फलंदाज बाद झालाय आणि एका धावेच्या मदतीने धावपुस्तकाचा जर विचार केला तर नक्कीच पाहू शकाल आपण तब्बल 44 धावा ह्या धावपुस्तकावरती. 5 चेंडू नक्कीच 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपुस्तकावर धावा तब्बल 44 धावा 44 रन्स नक्कीच 44 धावाकडून 45 धावेचा माफक आव्हान चिंचपाडा संघाने रचलंय वावंजी संघापुढे. नक्कीच पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहू शकाल पण तब्बल 5 षटकाचा खेळ झाला होता आणि 5 षटकामध्ये चिंचपाडा संघाने तब्बल 44 धावा एकवडल्या होत्या आणि तिथे मात्र मोठं टार्गेट सेट केलाय तब्बल 45 धावा नक्कीच पाहू शकाल वावंजी संघापुढे रचली आहेत.
तर नक्कीच 44 धावाकडून 45 धावेचा मापात आव्हान श्रीमंत स्पोर्ट वावंजी या संघापुढे असेल. पहिली लढत उशिरा प्रेक्षकांना पाहू शकाल, पण नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतात त्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दर्शवेन. चालू असलेला सामना पहिल्या फेरीतला पहिला सामना चिंचपाडा विपक्ष श्रीलंका स्पोर्ट वावंजी या दोन्ही संघामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना चिंचपाडा संघाने तब्बल 44 धावा एकवडल्या होत्या आणि तिथे मात्र 45 धावेचा लक्ष्य रचलं वावंजी संघापुढे. तर नक्कीच 44 धावा काढून 45 धावेचं लक्ष असेल वावंजी संघापुढे. तर नक्कीच 5 षटकामध्ये 45 धावा काढणे हे गरजेचे असणार आहे वावंजी संघाला. तर नक्कीच मोठी स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच 24 लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हरेज केलं जातंय. वावंजी विपक्ष चिंचपाड या दोन्ही संघामध्ये पहिली लढत. नक्कीच प्रथमतः फलंदाजी करत असताना चिंचपाड संघाने तब्बल 44 धावाकडून 45 धावेचा टार्गेट सेट केलाय श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघापुढे. विनंती असेल चिंचपाड संघ आपण सतर्क्षणाची रचना लगेचच करून घ्यायची आहे. एक मोठी स्पर्धा पोहोचेल नक्कीच 40+. तर नक्कीच आम्ही 40 वर्षाचे पुढील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळवले जातील. चांगलं प्रदर्शन या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कदाचित 40+च्या खेळाडूंना देखील संधी या आयोजकांच्या माध्यमातून प्राप्त करून दिली आहे. तर नक्कीच सलामीवीर मैदानामध्ये रवळणार श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाकडनं आपण पाहू शकाल. नक्कीच प्रवीण पाटील त्यानंतर दशरथ वलपकर अशी जोडी ही पहिल्या क्रमांकाची असणाऱ्या श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाकडनं. नक्कीच सोपं समीकरण असेल, कारण की विचार केला येणारे 5 षटक आणि 5 षटकामध्ये तब्बल 45 धावा नक्कीच उभारावे लागतील श्रीमंत स्पोर्ट वावंजी या संघाला. तर नक्कीच हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मेनेरेडी पॉवर प्लेच्या शतकामध्ये पहिल्या शतक आपण कपिलला पाहू शकाल, पण कपिल नामक हा गोलंदाज. तर काय पाहू शकाल 44 धावा काढून तब्बल विचार केला तर 45 धावेचं लक्ष्य रचलंय चिंचपाड संघाने वावंजी संघापुढे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल दशरथ वलपकर प्रवीण पाटील ही जोडी असेल श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाकडनं. आणि त्याने जर पाहू शकाल आपण गोलंदाजाचा जर विचार केला तर नक्कीच मेनेरेडी पॉवर प्लेच्या पहिल्या शतकामध्ये कपिल नामक हा गोलंदाज. स्ट्राइक एंडला दशरथ वलपकर पाहू शकाल आपण, तर प्रवीण पाटीलला नो स्ट्राइक एंडला पाहू शकाल. तर नक्कीच दशरथ वलपकर स्ट्राइक एंडला, नो स्ट्राइक एंडला प्रवीण पाटीलला पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये नक्कीच कपिल नामक हा गोलंदाज पाहू शकाल आपण. नक्कीच येणारे 5 शतक असतील. 5 शतकामध्ये तब्बल 45 धावेची गरज असणार आहे श्रीलंका स्पोर्ट वावंजी या संघाला. पाहू शकाल गोलंदाजी मार्गावर कपिल, कारण की विचार केला कपिलचा फलंदाजी करत असताना मोठे फटकेबाजी केली होती. 2 मोठे षटकार लगावले होते या खेळाडूने. तर पंचाचा ग्रीन सिग्नल सामना स्टार्ट होतोय. स्ट्राइकला दशरथ वलपकरला पाहू शकाल, स्ट्राइकला पण प्रवीण पाटीलला पाहू शकाल, कपिलला पाहू शकाल. पण पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मेनेरेडी पॉवर प्लेच्या शतकामध्ये पंचाच्या डायस्टिक कडनं यायला मात्र सफल झाला. कळाईचा पर थोडीशी दिशा दिली, डिस्करेल एकला पाहू शकाल. पहिला संघर्षमय चौकार आलाय, 4 धावा. तर नक्कीच पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती नक्कीच सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता दशरथ वलपकर. नक्कीच पाहू शकाल काळाईचा वापर केला आणि डिस्करेल एकला ते चेंडूला मात्र पाहू शकाल. पण नक्कीच
मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केलाय. 4 धावेने मात्र अकाउंट ओपन केलंय. श्री गणेश करतोय. 4 धावा धाव पुस्तकावरती पुन्हा एकदा कपिल. राईट मोर द विकेट. स्ट्रेट ड्राइव्ह फटका बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काव कोरोना क्षेत्रामध्ये पावसाकडे पण चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्यात काम केलं जातं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तिथे मात्र पावसाकडे पण एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने तब्बल एके अंकामध्ये 5 धावा. यायला मात्र पाहू शकाल पण चांगले फटकेबाजी करत असताना नक्कीच प्रवीण पाटीलला देखील पाहू शकाल पण लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गॅदर केला होता. की विचार केला थोडंसं सन्मान देण्याचं काम केलं होतं. तिथे मात्र एक धावळी 6 धावा धाव पुस्तकावरती. इथे मात्र पाहू शकाल पण मोठा फटका मारण्याचा कदाचित बेत होता फलंदाजाचा. प्रयत्न मात्र फसल्याचा जातोय. डॉट चेंडूची सांगता 4 चेंडू 6 धावा धाव पुस्तकावरती. पहिला मान्यरेटी पॉवर प्लेचे शतक प्रगतीपथावरती चालू असताना कमबॅकिंग गोलंदाजी यायला मात्र कपिलला पाहू शकाल पण नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट फिकी केला जातोय. इथे मात्र पूर्णपणे कमबॅक करताना पाहू शकाल ज्या फलंदाजाने मोठा चौकार नक्कीच डिस्कवरी लेगच्या दिशेने चौकार लगाड होता त्याच फलंदाजाला मात्र गप्पा बसावं लागलंय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असणाऱ्या कपिल नावा गोलंदाजी मार्कवरती सिरक गोलंदाजी करत असताना थोडस मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॅटचा बेस खोडलाय. क्षेत्ररक्षक देणार असणाऱ्या इथे मात्र पहिला झटका मिळतोय. नक्कीच 6व्या चेंडूवरती गडीबाद झालाय. पाहू शकाल नक्कीच दशरथ वळपकर बॅक टू द बॅलेन्स. मोठा झटका श्रीमंत स्पोर्ट वावजी सांगाळा. तर नक्कीच 6 धावावरती पाहू शकाल पहिला मोठा हादरा मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षक पाहू शकाल नक्कीच लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला सुरक्षित झेल टिपलाय. नौका फलंदाज आपण 3ऱ्या क्रमांकाचा पाहू शकाल तर नक्कीच विलास पाटीलला पाहू शकाल. विलास पाटीलला पाहू शकाल आपण 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. त्यानंतर पाहू शकाल पण मुन्नाच एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ते देखील या श्रीमंत स्पोर्ट या संघामध्ये खेळले जाईल कारण ते चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं त्यांनी देखील. कारण की विचार केला पाहू शकाल शतक क्रमांक पहिला संपल्यानंतर धाव पुस्तकाचा विचार केला तर नक्कीच एक गडी बाद 6 धावा धाव पुस्तकावरती. सोपं समीकरण असेल वावजी संघापुढे परंतु पहिल्या शतकामध्ये पाहायला गेलो तर नक्कीच गोलंदाज कपिलने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण की विचार केला 6 चेंडूची फेकी करत असताना 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक मोठी सफलता नक्कीच कपिलने प्राप्त केली. नौका गोलंदाज पाहू शकाल आपण गोलंदाजी मार्गवरती. तर नक्कीच दत्ताला पाहू शकाल आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या शतकामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच हा दत्ता नामक गोलंदाज फलंदाजी देखील चांगली केली होती. तिथे मात्र पाहू शकाल आपण गोलंदाजी मार्कवर संघाकडनं दुसरा आणि वैयक्तिक हा पहिल्या शतक असणारे दत्ता नामक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती 6 धावा धाव पुस्तकावरती. पंचांच्या डावी स्टिककडनं गोलंदाजी करेल दत्ता. समोर फलंदाज नक्कीच विलास पाटीलला पाहू शकाल आपण हा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज श्रीमंत स्पोर्ट वावजी संघाकडनं विलास पाटील ऑन द स्ट्राईक. स्लोअर डिलिव्हरी दिशा दिली चेंडूला. चेंडू जमणार नाहीये. चेंडू आउट ऑफ सीमारेषा पलीकडे जाईल 6 धावेसाठी. तर नक्कीच विलास पाटील जे बॅटमध्ये निघालेला हा मोठा फटका 6 धावा आल्या आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच दुहेरी अंकामध्ये एक गडी बाद 12 धावा धाव पुस्तकावरती. पहिल्या चेंडूला मात्र आसमान दाखवलाय गोलंदाज दत्ता या गोलंदाजाला. तर नक्कीच आपण पाहू शकाल स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजीच्या माध्यमातून. थोडंसं बॅकफुटला खेळत असताना पाठीमागच्या दिशेने थोडंसं फुटवर आढळला होता. त्याच्यामध्ये संपर्क जुळवता येत नाही या फलंदाजाला. मिस्टामिक स्टॉक बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मात्र पाहू शकाल पण झेल जमिनीला दान केलं जातंय. नक्कीच क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातंय पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ परंतु तसं काही दिसत नाहीये. इथं मात्र जमिनीला झेल दान केलं जात आहे. तिथे मात्र चुकी केली आणि चुकीला क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची माफी दिली जाणार नाहीये. एक धाव मोजावी लागली. 13 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज दत्ता राईट आर्म ओव्हर द विकेट.
या मात्र बॅटचा बेस खुललाय मनगड अगदी जवळ चेंडू तुमणार नाही या चेंडू आर पार सीमा पार एवं क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधवसाठी इथं मात्र पाहू शकाल पण प्रवीण पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका एक मोठा बिग हिट तर नक्कीच पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावरून हा मोठा फटका लगावला होता 6 धावाळ्या आणि 6 धावीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 19 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये दोन चेंडूचा अंतिम खेळ बाकी असणाऱ्या गोलंदाज थोडासा महागडा दत्ताला पाहू शकाल पण यायला मात्र पुन्हा एकदा बॅटचा बेस नो मॅच लागलेला चेंडू थांबणार नाहीये चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल एकडे पण सीमारेषा पलीकडे जाईल 4 धावा तर नक्कीच 4 धावाळ्या तर 4 धावाच्या मदतीने दहा पुस्तकाचा विचार केला तर तब्बल 23 धावा 23 रन्स लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कोर कार्ड श्रीमंत स्पोर्ट वावंजी टीम्स तर नक्कीच 23 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाच्या दहा पुस्तकावरती लगावल्या गेल्यात थोडासा महागडा दत्ताला पाहू शकला पण गोलंदाजी मार्क वरती हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल पुण्याचा गोलंदाज दत्ता पंतांच्या डाव्या कडनं राईट आर्म उर्ध विकेट समोर फलंदाज प्रवीण पाटील या मात्र बॅटचा बॅस कोडलाय चेंडू जमणार नाहीये चेंडू आउट ऑफ सीमारेषा पलीकडे जाईल एक संघर्षमय षटकार साधवसाठी तर नक्कीच पाहू शकाल शेवटच्या अंतिम चेंडूवर देखील मोठा प्रहार केलाय तर शेवटच्या चेंडूवरती आसमान टाकलाय फलंदाज प्रवीण पाटील ऑन फायर 6 धावाळ्या आणि 6 धाव्याच्या मध्ये दहा पुस्तकावरती धावा तब्बल 29 धावा ह्या दहा पुस्तकावरती विचार केला जाता पाहू शकाल तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार खर्च केल्या गोलंदाजाने त्यानंतर जर विचार केला तर तब्बल 7 चेंडू आणि किती पाहायला गेलो तर 23 धावा खर्च केल्यात गोलंदाज दत्ता या गोलंदाजाने त्यामध्ये पाहू शकाल आपण 3 षटकार आणि चौकाराचा समावेश थोडासा महागडा मात्र ठरलाय गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा 29 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये श्रीमंत स्पोर्ट वावंजा धावसंख्यावरती लगावल्या गेल्यात तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती भूषवळ चिंचवाडा संघाकडनं तर नक्कीच बाळूला पाहू शकाल पण तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज संघाकडनं हा तिसरे शतक असेल आणि वैयक्तिक पहिले शतक पांचाच्या उजवेष्टीकडनं 29 धावा 10 पुस्तकावर विलास पाटीलला पाहू शकाल पण स्ट्राईक एंडला प्रवीण पाटील आणि विलास पाटील अशी जोडी म्हणजे पाहू शकाल पण सलामीवीर नक्कीच प्रवीण पाटील तर नक्कीच पाहायला गेलो तर 2 षटकार 1 चौकार आणि नक्कीच पाहायला गेलो तर 17 या धावसंख्येवरती खेळी करताना दिसतो इथे मात्र बॅटची कडा फळंदाज बाद होईल नक्कीच विलास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन्स कदाचित बॅटची बाहेर काढायला लागली होती आणि तिथे मात्र षष्ठरक्षकाने चांगलं नक्कीच झेल टिपलाय विश्वास मात्र चांगले झेल टिपलाय आणि तिथे मात्र फलंदाज विलास पाटीलच्या बारीचा अंत केलाय तर पहिल्याच्या चेंडूवरती सफलता बाळू नामक ह्या गोलंदाजाने प्राप्त केली नौका फलंदाज पाहू शकाल संघाचा संगणक एकदम पाहू शकाल परेशभाई पाटीलला पाहू शकाल पण चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाकडनं सुद्धा संघाचा संगणक पाहू शकाल नक्कीच नक्कीच परेशभाई पाटीलला पाहू शकाल आपण चौथ्या क्रमांकाचा फलंदाज संघाचा संगणक स्ट्राईक एंडला पाहू शकाल आपण परेशभाई पाटीलला पाहू शकाल आपण चौथ्या क्रमांकाचा हा फलंदाज असेल कारण की विचार केला वावंजी येथे देखील मोठी टुर्नामेंट तर नक्कीच वावंजी प्रीमियर लीगचा आगास नक्कीच परेशभाई पाटील यांच्या विद्यमानाने आयोजित केली जाते आहे यावर्षी देखील मोठी टुर्नामेंट परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून वावंजी प्रीमियर लीगचा आगास केला जाईल स्ट्राईकला पाहू शकला पण संघाचा संगणक परेशभाई पाटील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू एकदम पाहू शकाल चांगले फलंदाजी पाहायला मिळेल यांच्या माध्यमातून देखील 29 धावा 10 पुस्तकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या चेंडूची डिलिव्हरी पाहू शकाल बाळू नामा गोलंदाज पंचाच्या उजव्या साईडना राईट आर्म ओव्हर द विकेट इथे मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय चुकी केली पाहू शकाल थोड्यामेंटच्या इष्टरक्षक मात्र चुकी केली जाते एक धाव नक्कीच मोजावी लागली आणि एका धावेच्या मध्ये तब्बल 30 धावा 10 पुस्तकावरती 2 गडे 30 धावा
यावेळी मात्र पाहू शकाल धाव पुस्तकावरती लगावल्या गेल्या आहेत. यावेळी मात्र जर पाहायला गेलो तर नक्कीच सोपा समीकरण वावंजी संघापुढे असेल. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केल्यानंतर पाहू शकाल आपण दुसऱ्या चेंडू देखील कमबॅकिंग फ्री केलाय. एकच धाव खर्च केली जाते बाळाच्या माध्यमातून. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमधून मारलेला हा फटका होता. इथे मात्र पाहू शकाल आपण लॉंग ऑनच्या क्षेत्रक्षय येणार चेंडू उचलणार फेकी करणार तोपर्यंत अवधी होता एक धाव धावून काढण्याचा आणि एका धावीच्या मदतीने धाव पुस्तक मोशाल तब्बल थोडंसं पुढे नेण्याचं काम केलं जाईल. 31 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. इथे मात्र पाहू शकाल आपण कळाईचा वापर केला जाईल. तर नक्कीच पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एकेर दुहेरी धावीने वाटचाल करताना दिसतोय वावंजी संघाकर की विचार केला सोबत समीकरण असेल. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. त्या पुस्तका मोशाल तब्बल 32 धावा ह्या त्या पुस्तकावरती असतील. शेवटचे अंतिम 2 चेंडू गोलंदाजी मार्कवर नक्कीच बाळूला पाहू शकाल प्रवीण पाटीलला पाहू शकाल आपण स्ट्राईक एंडला. यावेळी मात्र सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न थोडंसं फुटवरचा वापर परंतु पाहायला गेलो तर नक्कीच सफळ झाला होता. संपर्क जुळता येत नाहीये. कुठल्या प्रकारचा संपर्क जुळत नाहीये. बीट होतोय फलंदाज. तिथे मात्र डॉट चेंडू सांगता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. गोलंदाज मोशाल चांगला कमबॅक करताना 5 चेंडूची फेकी 3 धाव खर्च करत असताना फक्त मोशाल नक्कीच एक मोठी सफलता प्राप्त केली या गोलंदाजाने. इथे मात्र मोठा बिग हिट चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आउट ऑफ सीमारेषा पलीकडे जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये मारलेला मोठा फटका 6 धावेसाठी प्रवीण पाटील ऑन द फायर. 6 धावाळ्या आणि 6 धावेच्या मधील धाव पुस्तक आपण पाहू शकाल तब्बल 38 धावा. 38 धावा सामना पूर्णपणे खुला गेलाय कारण की शेवटच्या अंतिम चेंडूवरती आपण बाळूला आसमान दाखवल्या फलंदाज प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. 38 धावा धाव पुस्तकावरती. समीकरणाचा जर विचार केला येणारे चेंडू असतील नक्कीच 12 आणि विजयासाठी तब्बल तर नक्कीच 12 चेंडू आणि फक्त 7 धावेची गरज असणार आहे फलंदाजी करत असलेल्या असते मग स्पोर्ट वावंजे या संघाला. नौका गोलंदाज नक्कीच पाहू शकाल राजूला पाहू शकाल पण 4थ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज असणार आहे श्रीमंत स्पोर्ट वावंजी या संघाला. इथे मध्ये डाय हिट करण्याचा प्रयत्न केला जातो पण संपर्क जुळता येत नाहीये. तर नक्कीच या पुढचा होणारा सामना विंधन विपक्ष कामोटे या दोन्ही संघामध्ये. तर चला विंधन संघाचा संघानायक त्यानंतर कामोटे संघाचा संघानायक दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल पण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथे मात्र पाहू शकाल आपण टोट चेंडूची सांगता होत्या. तर चला या पुढचा होणारा सामना विंधन विपक्ष कामोटे या दोन्ही संघामध्ये आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघानायकाला आपण नाणेफेकीसाठी समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. इथे मात्र रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट संपर्क जुळवता येत नाहीये. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट लागोपाठ 2 चेंडू डॉट केले गेलाय फलंदाज प्रवीण पाटील. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. राजीने मात्र आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्च केली. इथे मात्र पाहू शकाल फुलटॉस होता चांगला संपर्क जुळता येत नाहीये. नक्कीच लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावीच्या मध्ये धाव थोडंसं पुढे नेण्याचं काम केलं जाईल. तब्बल 40 धावा धाव पुस्तकावरती आल्या आहेत. तर चला विनंती असेल विंधन संघाचा संघानायक आपण लगेच यायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे मात्र पाहू शकाल पण चांगलं कन्वर्ट केलंय फलंदाजाने. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल कारण की विजय केला आपण पाहू विजयाच्या उंबरठ्याला लगभग लागलेला हा संघ स्पोर्ट वावंजी आहे. नक्कीच 1 धाव आली आणि एका धावीच्या मध्ये तब्बल 41 धावा. शेवटचा हा अंतिम चेंडू शिल्लक असेल. फुटवरचा वापर वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला गॅदर केला जातोय. पाहू शकाल पण पुन्हा एकदा 1 धाव आली. तर नक्कीच शतक क्रमांक पाहू शकाल 4थे देखील समाप्त झालाय. 4थ्या शतकाच्या अंती धाव पुस्तकाचा जर विचार केला तर नक्कीच आपण 42 धावा नक्कीच 42 धावा
42 रन्स धावपुस्तकावर लगावले गेल्यात. 42व्या धावपुस्तकावरती लगावले गेल्यात. शेवटचं अंतिम षटक असेल समीकरणाचा जर विचार केला. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी फक्त 3 धावेची गरज असणाऱ्या. 6 चेंडू 3 धावेची गरज. इथं मात्र पाहू शकलो पण 5 चेंडू लगातार डॉट फेकावे लागतील गोलंदाजाला. परंतु तसं काही होऊन देईल का? कारण की विजय केला सलामीवीर प्रवीण पाटील मोठे फटकेबाजी खेळी करत असताना स्ट्राईक एंडला उभं असेल. विश्वास नामक गोलंदाज पाहू शकाल. शेवटचं अंतिम शतक हाणमारीचे शतक. नक्कीच 3 धावा. तर नक्कीच पाहू शकाल 40+ जेवढे खेळाडू असतील नक्कीच त्यांना इथे भोजनाची देखील व्यवस्था केली आहे. जेवणाची सोय केली आयोजकांच्या माध्यमातून. चांगली सोय इथं मात्र केली गेली आहे. तर नक्कीच समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाला तब्बल 3 धावेची गरज असणाऱ्या. प्रवीण पाटीलला पाहू शकाल स्ट्रायकिंगला. यावेळी मात्र बॅटचा बेस खुललाय. सामना मात्र फिनिश होतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय आणि 6 धावेने मात्र आपल्या संघाला विजय केला जातोय. तर नक्कीच पाहू शकाल आपण सामना विजय झालाय श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघ. तर परास्त झाला नक्कीच चिंचपाड संघ. तर नक्कीच चिंचपाड संघाचे खूप खूप अभिनंदन. तर पुढच्या वाटचालीसाठी वावंजी संघाला खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची देखील व्यवस्था केली आहे. खेळाडूंना विनंती असेल आपण भोजनाचा आनंद लुटायचा आहे. तर नक्कीच 3 धावा जास्ती कडून पाहू शकाल श्रीमंत स्पोर्ट वावंजी संघाने आपले विजय प्रस्थापित केलाय. तर नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर नक्कीच या सामन्याचा सामनावीर ठरलाय. नक्कीच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय प्रवीण पाटील. यायचं आपण मोठी फटकेबाजी केली होती नक्कीच प्रवीण पाटील या फलंदाजाने आणि सामन्याचा सामनावीर ठरलाय. मॅन ऑफ द मॅच नक्कीच लकी गाईज ठरलाय आपण नक्कीच प्रवीण पाटील. यायचं आपण तर 11 चेंडू आणि 31 धावेची नाबाद पारी केली गेली आहे प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. तर याचे प्रवीण पाटील आपण सामनावीराच्या किताब पटकावण्यासाठी. तर चला यापुढचा होणारा सामना कामोडे विपक्ष विंधन या दोन्ही संघामध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघाने केला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी